तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. ॲक्टिव्हिटी नंबर 2 आपण बघणार आहोत. एलो स्टेटमेंट 5 मधील ॲक्टिव्हिटी नंबर 2. सो याच्यामध्ये तेच आहे की टॉक अबाउट वन्स ओपिनियन, पॉईंट्स ऑफ व्ह्यू, प्रेझेंट अँड आर्ग्युमेंट. की आपलं मत व्यक्त करायचं आहे, त्या दृष्टिकोनातून पाहायला आपल्याला शिकायचं आहे आणि आपले आर्ग्युमेंटसुद्धा प्रेझेंट करायचं आहे. सो हिअर आर सम इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स. ऑल्सो एनकरेज लर्नर्स टू स्पीक अँड राईट विदाउट बर्डन. अगदी बर्डनशिवाय वाचणं, बोलणं, लिहिणं त्याला आलं पाहिजे, शिकवायचं, एनकरेज करायचं मुलांना. हेल्प लर्नर्स टू गेट प्रॉपर वर्ड्स, फ्राजेस इन एक्सप्रेस हिज ऑर हर थॉट. आस्क स्टुडंट्स टू रीड ट्रान्सक्रिप्ट ऑफ वीकेंड ऑफ टू फ्रेंड्स टू गिव्ह हिज ओपिनियन. सपोर्ट स्टुडंट्स टू गिव्ह हिज ओपिनियन अबाउट प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. तर इथे फक्त एक ॲडिशनल झाला आहे की आपला जो पेन फ्रेंड आहे, तर पेन फ्रेंडविषयी स्टुडंट आपली मत व्यक्त करतील. विद्यार्थ्यांसाठी आहे की गिव्ह युअर ओपिनियन अबाउट अ प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. आपल्या पेन फ्रेंडच्या प्रोफाईलविषयी, त्याच्याविषयी माहिती लिहायची आहे, सांगायची आहे. ओके, प्रयत्न करायचा आहे आपण. सो लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिली आहे की टीचर आस्क स्टुडंट्स टू रीड अ प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. टीचर मोटिवेट लर्नर टू रीड अँड अंडरस्टँड द प्रोफाईल ऑफ पेन फ्रेंड. तर प्रोफाईल आहे पेन फ्रेंडची. ओके, तर त्याच्याविषयी काही माहिती आणि कसं लिहायचं ते या ठिकाणी दिलेलं आहे. एक फॉर्मॅट उत्तर रेडीमेड दिला आहे, तो आपण बघूया. नंतर असं लिहिण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. सो बघा की प्रोफाईल ऑफ कुणाल. कुणाल नावाचा एक मुलगा आहे, मित्र आहे, त्याची प्रोफाईल या ठिकाणी दिला की हॅलो फ्रेंड, हिअर आय एम शोविंग यू अ प्रोफाईल ऑफ कुणाल हू इज माय बेस्ट फ्रेंड. या ठिकाणी कुणाल नावाचा एक माझा मित्र आहे, जो खास मित्र आहे, त्याची प्रोफाईल मी तुम्हाला दाखवतो आहे की हिज नेम इज कुणाल. त्याचं नाव आहे कुणाल. त्याचा ॲड्रेस आहे की ही लिव्ह इज इन अ स्मॉल टाउन लोणी. तो लोणी अशा छोट्या गावात राहतो आहे. इट इज नियर अ ब्युटिफुल हिल स्टेशन. तो हिल स्टेशनच्या जवळचं गाव आहे, सुंदर. त्याची डेट ऑफ बर्थ आहे की 14 सप्टेंबर. आणि हिज हॉबी, त्याची हॉबी आहे इज व्हिजिटिंग फॉरेस्ट अँड टू टेक द फोटोज ऑफ बर्ड्स अँड ॲनिमल्स. फॉरेस्टला भेटी देणं आणि फोटो काढणं ॲनिमल आणि प्राण्यांचे, हे त्याचा छंद आहे. सो ही ऑल्सो लाईक टू सिंग सॉन्ग इन हिज फ्री टाईम. त्याच्या मोकळ्या वेळेत तो गाणे म्हणतो, ते त्याला आवडतं. ही डज नॉट लाईक टू स्पेंड मोर टाईम टू वॉचिंग मूवीज अँड कार्टून्स. टी व्ही समोर बसून चित्रपट पाहणं, कार्टून्स पाहणं हे त्याला अजिबात आवडत नाही. त्यात तो वेळ खर्च करत नाही. ही ऑलवेज स्पेंड हिज टाईम इन अ कंपनी ऑफ बर्ड्स अँड डोमेस्टिक ॲनिमल. अगदी प्राण्यांसोबत आणि पक्ष्यांसोबत तो वेळ घालवतो, ते त्याला आवडतं. ही लाईक्स टू वॉन्डर इन द फॉरेस्ट टू टेक फोटोज ऑफ रेअर बर्ड्स अँड ॲनिमल्स. आणि तो जंगलात भ्रमंती करायला त्याला आवडतं, प्राण्यांचे फोटोज काढायला, ॲनिमल्सचे फोटोज काढायला त्याला आवडतं. सो ही डज नॉट हॅव मेनी फ्रेंड्स बिकॉज ही रेअरली गिव्स टाईम टू अदर्स. आणि तो इतर गोष्टींमध्ये वेळ देऊ शकत नाही, देत नाही, म्हणून त्याला मित्र त्याची खूप कमी आहेत. ओके, सो हिज फेवराईट सब्जेक्ट इज इंग्लिश लिटरेचर. त्याचा फेवराईट सब्जेक्ट जो आहे तो इंग्रजी वाङ्मय आहे. आय लाईक ओनली इंडियन लिटरेचर. म्हणून मला भारतीय लिटरेचर जास्त आवडतं. सो हिज फेवराईट मूवी इज तारे जमीन पर. आणि त्याचा चांगला आवडता चित्रपट जो आहे तो तारे जमीन पर आहे. टीचर आस्क लर्नर्स टू रीड गिवन इन्फॉर्मेशन ऑफ कुणाल अँड आस्क देम टू गिव्ह देअर ओपिनियन अबाउट द प्रोफाईल. आता या ठिकाणी कुणालची आपण प्रोफाईल बघितली आणि ती त्याच्या मित्राने, जवळच्या मित्राने सांगितली. तुम्हाला लक्षात आलं असेल की प्रोफाईल कोण सांगतो आहे, तो स्वतः नाही सांगत आहे, तर त्याचा मित्र सांगतो आहे. म्हणजेच तुम्हालासुद्धा तुमच्या बेस्ट फ्रेंडची किंवा पेन फ्रेंडची प्रोफाईल सांगायची आहे, त्याची माहिती तुम्हाला घ्यायची. आणि तो कुठे राहतो, त्याचं नाव काय, त्याचं वय काय आहे, त्याला छंद कुठले आहे, तो कुठल्या गोष्टी करतो, हे सगळं आपल्याला आपल्या मित्राविषयीच लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके, देन टीचर आज ओपन एंडेड क्वेश्चन. तर याविषयी टीचर प्रश्न उत्तर करतील, विचारतील आहे. देन टीचर इन्स्पायर स्टुडंट टू एक्सप्लोअर देमसेल्व्स विदाउट हेजिटेशन. आणि अगदी हेजिटेशन कसली काय म्हणतो, हिचकीच न करता चांगल्या प्रकारे उत्तर कसं सांगतील यासाठी शिक्षक तुम्हाला प्रवृत्त करतील आहे. क्वेश्चन बघा की काय आहे क्वेश्चन. डू यू लाईक द प्रोफाईल ऑफ कुणाल अँड व्हाय. या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायची आहेत की डू यू लाईक अ प्रोफाईल ऑफ कुणाल अँड व्हाय. येस, I like a profile of Kunal because in the forest and he like to take photographs of animals and birds, which is so excited, and that's why I like Kunal's profile. ओके, असं आपण उत्तर लिहू शकतो. देन कुणाल डज नॉट हॅव मेनी फ्रेंड्स. इट इज गुड ऑर बॅड अँड व्हाय. इथे प्रश्न केला की कुणालला मग खूप मित्र नाहीत, तरी चांगला आहे की वाईट आहे.
सो याचं उत्तर आपण कसं लिहू शकतो आहे की इट इज डिपेंड अपॉन अ पर्सन दॅट Kunal does not have many friends, so it is good for Kunal because he spent his more time in a forest or to capture the photographs of the rare birds and animals, because he loves to do that, and that's why he has not many friends. So it is good for the Kunal because it is बिकॉज ही काय म्हणून आहे जे मी तुम्हाला आता सांगितलं उत्तर की बिकॉज ही हॅज इंटरेस्ट टेक इंटरेस्ट टू वॉन्डरिंग इन अ जंगल अँड टेक अ फोटोग्राफ्स. ओके, तर याचं उत्तर तुम्ही लिहू शकता. नंतरचं क्वेश्चन आहे की हिज फेवरेट मूवीज इज तारे जमीन पर, व्हॉट माइट बी द रिझन व्हाय तारे जमीन पर इज द फेवरेट मूवी ऑफ कुणाल. याचं उत्तर असू शकतं बिकॉज तारे जमीन पर वॉज अ मूवी or is a movie which is based on a boy which is different than the another. Okay, he live lonely and he like to draw pictures of different elements or natures or beauty. Okay, and I think Kunal is one of the similar person with that character of Tare Zameen Par. Okay, maybe असं याचं उत्तर राहू शकतं. दॅट्स वाय कुणाल लव तारे जमीन पर. सो या प्रकारे आपण उत्तर लिहू शकतो आहे. इथे एक डेमो सॉल्व ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे की टीचर सपोर्ट लर्नर्स टू कॉम्प्रिहेंड प्रोफाईल इन्फॉर्मेशन ऑफ कुणाल बाय गिव्हिंग वन डेमो ऑफ ॲक्टिव्हिटी. सो टीचर टेल्स इन्फॉर्मेशन अबाउट वन्स इमॅजिनेटिव्ह प्रोफाईल अँड आस्क सम ओपन एंडेड क्वेश्चन्स बेस्ड ऑन द प्रोफाईल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिले आहे की बघा एक म्हणजे एक बनावटी प्रोफाईल टीचर्स तुम्हाला सांगतील आहे आणि त्याविषयी प्रश्न उत्तर तुम्हाला विचारतील आहे. ते सांगू शकतात तुम्हाला की इन दिस प्रोफाईल मिस्टर और मिसेस सो अँड सो शर्मा वर्मा लाईक्स टू रीड ओनली नेचर पोएम्स. की शर्मा वर्मा जे कोणी आहेत मिस्टर मिसेस त्यांना नेचर्स पोएम खूप आवडतात वाचायला. सो कुड यू गेस व्हॉट माइट बी द रिझन की तुम्ही अंदाज लावू शकता का. आता त्याची प्रोफाईल त्यांनी वाचून दाखवली असं समजू आपण टीचर्सनी आणि मग ते त्यांना प्रश्न करतील की तुम्ही अंदाज लावू शकता का व्हॉट माइट बी द रिझन बिहाइंड दॅट. त्याच्यामागे कारण काय असू शकतं. बिकॉज ही लव्स द नेचर, ही मे बी अ नेचर लवर अँड दॅट्स वाय ही लव टू रीड द नेचर पोएम. अँड व्हॉट कुड यू गेस व्हॉट हा तर झाला आपला की what is opinion about his or her hobby and interest. What is opinion about his or her hobby or an interest. तर त्याची हॉबी त्याचा इंटरेस्ट काय आहे आणि तुमचं काय मत आहे याच्याविषयी ते लिहू शकता की हेच की ही मे बी अ इंटरेस्टेड इन लिटरेचर स्पेशली इन पोएट्री सेक्शन अँड ही मे बी रीड ॲज वेल ॲज राईट द पोएम्स ऑल्सो. ओके, सो दॅट्स वाय असं म्हणू शकतो आपण की दॅट्स वाय ही टेक्स इंटरेस्ट इन अ नेचर पोएट्री. ओके, तर या प्रकारे काहीतरी आपण उत्तर लिहू शकतो, तयार करून पाहू शकतो. मग बघा की स्टुडंट लिसन द होल इन्फॉर्मेशन व्हेरी केअरफुली, दे ट्राय टू गिव्ह आन्सर टू आस्क क्वेश्चन्स. ओके, आणि असे केअरफुली पूर्ण इन्स्ट्रक्शन रीड करून वाचून ऐकून विद्यार्थी त्यावर उत्तर देतील आहे. तर ही ॲक्टिव्हिटीज आपल्याला आहे डेमो ॲक्टिव्हिटी दिली आहे पण याच्या आधीचे मी क्वेश्चन्स जे तुम्हाला सांगितले ते तुम्हाला लिहून काढायचे आहेत. ओके, सो नंतर एक प्रॅक्टिससाठी तुम्हाला दिला आहे की जसं काही तुम्हाला वाक्य तयार करायचे आहेत. टीचर सपोर्ट्स देम बाय गिव्हिंग सम युजफुल फ्राजेस. तर इथे काही फ्रेज दिले आहे की इन माय ओपिनियन, I agree, then I think. So these are the phrases and you have to complete these phrases. तुम्हाला हे phrases complete करू शकता. तुम्हाला करायचं आहे ॲक्च्युली की तुम्ही म्हणू शकता की इन माय ओपिनियन तुम्ही लिहू शकता की इन माय ओपिनियन आय ॲग्री दॅट द पर्सन हू लव्स द नेचर अँड पोएट्री इज लव टू रीड द नेचर पोएट्री. आणि तुम्ही म्हणू शकता की आय थिंक
Mr. So and so is one of the person who is feel or think different than the any other people or persons. ओके, या पद्धतीने तुम्ही लिहू शकता. सो हे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलं, राईट युअर प्रोफाईल अँड शेअर विथ युअर फ्रेंड, कमेंट ऑन द प्रोफाईल ऑफ युअर फ्रेंड. तुम्हाला तुमची प्रोफाईल एक तयार करून बघायची आहे आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायची आहे आणि मित्राची जी प्रोफाईल तुम्ही वाचलेली असेल त्यावरती तुम्हाला कमेंट्स लिहायचं आहे. सो दिस इज एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. या पद्धतीची एक प्रोफाईल तुम्ही तयार करू शकता. की तुम्ही प्रोफाईल कसं तयार करू शकता, तर तुम्ही म्हणू शकता की हाय, आय एम मंगेश, ओके, अँड आय लिव्ह ॲट, आपल्या गावाचं नाव तुम्ही सांगू शकता की लिव्ह ॲट नागपूर अँड इट इज गुड सिटी. आय एम अ लवर ऑफ लिटरेचर अँड आय ऑलवेज रीड द पोएट्री. मी पोएट्री लिहित असतो. अँड आय also have an account on a social media whereupon I write my poetry in Marathi and English and Hindi language also. Okay, I love to do that. मला ते करायला आवडतं. या प्रकारे तुम्ही लिहू शकता. I always like to help to others also. आणि मला इतरांना मदत करायला सुद्धा आवडते. या पद्धतीने तुम्ही प्रोफाईल आपली तयार करू शकता. ओके. So evaluation. Teacher asks some questions based on the written or spoken opinion of the students. For example, Kunal likes to take photos of rare animals and birds. Write your opinion about the Kunal's hobby. हे इव्हॅल्युएशन आहे. याच्यावरती तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. ते मी तुम्हाला लिहून दाखवेन कसं. तर की कुणाल लाईक टू टेक फोटोज ऑफ रेअर ॲनिमल्स अँड बर्ड्स. राईट युअर ओपिनियन अबाउट कुणाल्स हॉबी. तर कुणालच्या हॉबीविषयी तुम्हाला लिहायचे. आत्तापर्यंत आपण बोललेलोच आहे. मी रिटन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी कुणालचं या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. ते तुम्हाला लिहून घ्यायचं, स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहू शकता आहे. ओके. सो या प्रकारे ही सेकंड ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली होती. नंतर आपण पुढच्या ॲक्टिव्हिटीकडे वळणार आहोत. तर हे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे, सेकंड ॲक्टिव्हिटी. थँक्यू.